अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने या संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि ती व्यापक प्रमाणामध्ये आपण राबवत आहोत. आजचा दुसरा दिवस आहे आणि ही अतिक्रमण हटाव मोहीम आपण सातत्याने निरंतरपणे आपण चालवणार आहोत. यामध्ये कोणाचंही कोणत्याही प्रकारचं काही ऐकून घेतलं जाणार नाही. लोकहिताच्या आणि जनभावनेचा लक्षात घेता आपण ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहोत. काही शहरामध्ये काही अनधिकृत बांधकामे आहेत, त्या अनधिकृत बांधकामाचं आपण मोजमाप करू आणि त्यांना MRTP जो महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आहे त्यानुसार नोटिसा देऊन रीतसर वेळ देऊ. परंतु आम्ही ज्यावेळी नोटिसा देऊ त्यावेळी त्या सायमल्टेनियसली कोर्टामध्ये कॅवेट देखील त्या नोटिशीच्या बरोबरीनं दाखल करू. या शहरामध्ये असणारं कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम कोणताही दबाव आला तरी ऐकून घेतला जाणार नाही आणि ते आम्ही निष्कासित करू. ज्या काही मोहीम गाड्या आहेत म्हणजे ज्या फिरते विक्रेते वगैरे आहेत त्यांची काही अडचण नाही, परंतु ज्या स्टेशनरी आहेत तर त्यांच्यावरती आम्ही निश्चितपणे कारवाई करू. आपण शहराचा जो मध्य भाग आहे, कापड बाजार असो, तेलीकुंटा असो किंवा घास गल्ली असो, मोची गल्ली असो, या ठिकाणी एक आपण पार्किंग पॉलिसी आपण मागेच प्रसिद्ध केली होती. लोकांच्या हरकती सूचना घेतल्या होत्या आणि ती आपण अंतिम केलेली होती आणि त्याचं एक काम आपण एका एजन्सीला दिलेलं आहे. ते आपण लवकरच त्याची अंमलबजावणी करू आणि घास गल्ली किंवा तो कापड बाजारातला जो अतिक्रमणाचा विषय आहे तो आपण शहरातला बऱ्यापैकी अतिक्रमण बाहेर केल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ते हाती घेऊ.